बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। भंडाऱ्यातील 10.75 लाख जनावरांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रोग प्रतिबंध संजीवनी। गोंदियाच्या सालेकसा येथे आदिवासी बांधवांच्या कचारगड यात्रेला सुरुवात। जालन्याच्या बाजारात आवक वाढल्याने मिरचीचे भाव गडगडले। आणि वेबसाईटमधील तांत्रिक बिघाडाने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी गावागावात जाऊन जनावरांना रोग प्रतिबंधात्मक डोस दिला। गत वर्षात 10,75,928 जनावरांना रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले। यामध्ये अँटी रेबीज, गटसर्प, एकटांग्या, चौखुरा, आंत्रविकार, पीपीआर व देवी लसींचा समावेश आहे। पशुसंवर्धन विभागाच्या या कामगिरीमुळे जनावरांची हानी टळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम अशा कचारगड येथे यात्रेला सुरुवात झाली आहे। कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचं बोललं जातं। येथील मा काली कंकाली मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने आदिवासी भाविक कचारगड येथे दाखल झालेत। जवळपास 5 दिवस ही यात्रा सुरू राहील। आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं। आज यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे, जे आपण पारिकोपालिको मा काली कंकाली देवस्थान कचारगड धन्यगाव रजिस्टर नंबर 264च्या वतीनं या ठिकाणी आम्ही काल तारीख 10 फरवरी 2025 पासून तर 14 फरवरी 2025 पर्यंत 5 दिवसाचं हे आम्ही राष्ट्रीय कोया पुण्यम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। महापूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा जो दिवस आहे हा मुख्य महापूजेचा आहे आणि त्यामुळे आजच्यापेक्षा ही उद्याला जास्त गर्दी राहणार आहे। भाविकांची सुद्धा आज म्हणजे रात्रीपर्यंत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि उद्याला त्यापेक्षा आणखी जास्त संख्या राहील। किती राज्याचे जवळपास लोक या ठिकाणी येतात आपल्याकडे? या ठिकाणी आपला जो गोंड समुदाय आहे हा जवळपास 15-16 राज्यातून येतो। म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र याप्रमाणे जिथे जिथं आपले हे आदिवासी गोंड समाजाचे जे लोक आहेत ते येतात आणि त्याबरोबर इतर आदिवासीसुद्धा या ठिकाणी आपल्या या गोंडियन संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी त्या महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। जालन्याच्या बाजारात मिरचीची आवक वाढल्याने मिरचीचे भाव गडगडलेत। त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। गेल्या वर्षी मिरचीला 25 ते 28 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता। मात्र यावर्षी बाजारात मिरचीचीच आवक वाढल्याने मिरचीच्या भावात मोठी घसरण झाली असून 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भावाने मिरचीची विक्री होतीये। मागच्या वर्षी जवळपास मिरचीला 25,000 ते 28,000 रुपये क्विंटल याप्रमाणे दर होता, परंतु यावर्षी जवळपास 10,000, 11,000, 12,000 क्विंटल असा दर यावर्षी मिरचीला आहे। तर हा खर्च न निघणारा, शेतकऱ्याचा खर्चही न निघणारा असा हा बाजारभाव आहे। तर याकडे वेळीच लक्ष देऊन हा बाजारभाव सुधारावा अशी आमची सुद्धा वाढलेली आहे। हे देखील एक कारणीभूत असेल का? हो, मिरचीची आवक वाढली हे कारणीभूत आहे आणि एक्सपोर्ट होत नसल्यामुळे ही आवक प्रचंड प्रमाणात दिसत आहे बाजारपेठेत। वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली आहे। यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालना बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंद राहील असं कळवलंय। यामुळे जोपर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणू नये असं आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येत आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील नांदगाव येथे वनविभागाकडून बिबट्याच्या पिल्लाची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणली। बिबट्या आता गावाकडे येऊ लागल्या असून ऊसाच्या शेतात सर्वाधिक आढळून येतात। त्यासोबतच बिबट्याची छोटी पिल्लेही पाहायला मिळतात। वनविभागाच्या या कृत्याची परिसरात चर्चा आहे। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे।
हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक रस्त्यालगत असणाऱ्या काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित असणारा रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. काकडे वस्तीकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वस्तीकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हा रस्ता खुला करावा, अन्यथा उपोषण करू असं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलंय. शेकटे बुद्रुक ते बालमटाकळी हा रोड तिथून आतमध्ये आमचा काकडे वस्ती आहे. तर आमचा रस्ता कनी अमर रमेश गरड, भारत विठ्ठल गरड आणि विष्णुदास सोमदास रामत एक रस्ता खड्डे खांदून रस्ता आमचा अडवला आहे. त्याचे आम्ही अर्ज तहसील कार्यालयाला सादर केला आहे. आणि अन्यथा रस्त्याचा आम्हाला समजा नाही मिळाला तर आम्ही 20 तारखेला जाणारासहित आम्ही उपोषण करणार. पोलीस प्रशासनातील काही निवृत्त अधिकारी अवैध वाळू चोरी करणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत असं वक्तव्य जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी केलंय. काही निवृत्त व आजी पोलीस आपल्या नातेवाईकांच्या नावावर अवैध वाळू वाहतुकीची वाहने चालवत असल्याने त्यांनी सांगितले, आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी अवैध वाळू चोरणाऱ्यांवर आम्ही चौपटीने कारवाई करू असा इशारा त्यांनी दिलाय. नगरच्या बाबतीची माहिती घेतली असता पोलीस कर्मचारी, रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचे वाहन आहेत. काही वेळेस तर अशी पण माहिती मिळालेली आहे की जे काही आजी पोलीस आहेत त्यांचे नातेवाईकाच्या नावावर गाड्या घेऊन सुद्धा चालत असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. सदर बाब ही दुर्दैवी आहे. पोलीस हे कोणत्याही अवैध धंदे जे चालतात त्यांना रोखण्याचं काम पोलिसांचं आहे. आणि अशा प्रकारचं जर काम होत असेल तर ते समाजासाठी आणि आपल्या देशासाठी हे योग्य नाही. बीड नगरपालिकेच्या वतीने बीड शहरामधील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. यावेळी अतिक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसानही झालंय. गेल्या 4 दिवसांपूर्वीच बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी शहरातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. चाळीसगावमध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिल थकीत व विजेची चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये चाळीसगाव शहरातून अनेक थकबाकीदार ग्राहकांवर व वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विजेची चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे अशांनी त्वरित थकबाकी जमा करावी व वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी कृपया विजेची चोरी करू नये असं आवाहनही वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आलंय. आमच्या जळगावचे मुख्य अभियंता आहे मुलानी साहेब, महाजन साहेब आणि उमरे साहेब, शारदानी अभियंता जळगाव शहर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी मोहीम किंवा ग्राहकांची चेकिंग ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात मुंबईच्या आदेशानुसार चालू आहे. आणि आमची ग्राहकांना विनंती आहे किंवा प्रत्येक ग्राहकांनी प्रामाणिकपणे वीज भरावे आणि विजेची चोरी करू नये आणि वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. कारण हे वीज वितरण कंपनी जी आहे महावितरण हे आपल्या सेवेसाठीच आहे. त्यामुळे आमची विनंती आहे किंवा वीज चोरी न करता प्रामाणिकपणे आपले विजेचे देयक भरून महावितरणास सहकार्य करावे अशी आपल्यातर्फे सर्व ग्राहकांना विनंती. शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या 2 ऑटोंची समोरासमोर धडक होऊन 14 वर्षीय सौरभ भिका राठोड या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमधील पुसद येथे घडली आहे. आसेगावकर शाळेत तो इयत्ता 7वी मध्ये शिकत होता. शाळेची बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी ऑटोने प्रवास करावा लागत होता. या घटनेमुळे पालक वर्ग संताप व्यक्त करतोय. वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.